नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला इव्हिनिंग स्नॅक्स रेसिपी बनवून दाखवणार आहे. या रेसिपीसाठी सर्वात आधी 1 वाटी पोहे आपल्याला घ्यायचे आहे. हे रेग्युलर पोहे आहेत. आता हे स्वच्छ निवडून आणि धुवून घ्यायचे आहेत. आता हे पोहे आपण झाकून ठेवणार आहोत 10 मिनिटं, म्हणजे पोहे चांगले भिजतील आणि एक्स्ट्राचं पाणी पण निघून जाईल. ज्या वाटीने आपण पोहे घेतले आहेत त्याच वाटीने मी ती 1 वाटी मेथीची भाजी घेतलेली आहे. ही पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही धुतलेली भाजी आपल्याला मस्त बारीक कापून घ्यायची आहे. फ्रेंड्स, रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सिंपल आहे आणि घरच्या साहित्यात आपल्याला ही रेसिपी बनवता येणार आहे. तेव्हा व्हिडिओ कुठे स्किप न करता नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत बघा. इथे मी सर्व भाजी बारीक कापून घेतलेली आहे. आता ही एका ताटामध्ये आपण सर्व काढून घेऊया. या रेसिपीसाठी आपण एक मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण इथे घेतलेला आहे. हे आता बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला. मसाला आपला मस्त इथे बारीक करून झालेला आहे. आता कापलेल्या मेथीच्या भाजीमध्ये आपण जे भिजवलेले पोहे आहेत ते सर्व टाकून घेणार आहोत. पोहे पण आपले मस्त इथं भिजलेले आहे मऊ. आता यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो सर्व मसाला यामध्ये टाकायचा आहे. 2 चमचे मी इथे तीळ घेतलेले आहे. तीळ टाकल्यामुळे हा स्नॅक्स खूप टेस्टी लागतो. त्याचबरोबर इथे 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा धना पावडर मी यामध्ये टाकलेली आहे. आणि 1 चमचा मी इथे चाट मसाला यामध्ये टाकलेला आहे. बाइंडिंगसाठी आपण 2 चमचे इथे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हाताने हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी न टाकता. पाण्याची गरज लागली तरच आपण हे पाणी वापरणार आहोत मळण्यासाठी. आपण हे पिठासारखं घट्ट मळून घ्यायचं आहे. रेसिपी पौष्टिक आहे कारण यामध्ये आपण मेथीच्या भाजीचा वापर केलेला आहे आणि हिवाळा असल्यामुळे बाजारात भरपूर प्रमाणात ही मेथीची भाजी उपलब्ध आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही बघितल्यावर एकदा नक्की ट्राय करा. तर हे बघा, पीठ आपलं इथं मळून झालेलं आहे. पाण्याची मला गरज लागली नाही कारण आपण पोहे पण धुवून घेतलेले होते आणि भाजी पण. आता यावरती आपण थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे आणि या सर्व पिठाला हे तेल लावून घ्यायचं आहे. हाताला पण आपण थोडेसे गोड तेल लावून घेणार आहोत आणि या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे आधी करून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता. असं चपटा गोळा बनवून घेतला की त्यामध्ये असं बोटाने आपल्याला होल करून घ्यायचं आहे, जसं आपण बालुशाहीला करतो त्याप्रमाणे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता अशाच पद्धतीने मी सर्व हे असे वडे बनवून घेणार आहे. मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान स्नॅक्स रेसिपी आहे आणि पौष्टिकही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत. भरपूर वडे झालेले आहेत. आता इथे एक चाळणी आपल्याला घ्यायची आहे अशी स्टीलची आणि त्यामध्ये हे सर्व वडे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. सर्व वडे ठेवून झालेले आहे. आता मी गॅसवरती कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. यामध्ये ही चाळणी व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि 10 मिनिटं आपल्याला हे वडे वाफवून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवरती. आता आपण यावरती झाकण ठेवूया. 10 मिनिटात खूप छान हे वडे शिजले जातात. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. तर हे बघा, आपले वडे मस्त इथं झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया. आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये मी इथे 2 चमचे इतके तेल टाकून घेतलेले आहे. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये हे वडे असे ठेवून घ्यायचे आहे. हे वडे आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात, पण काही जणांना जास्त तेलकट खायला आवडत नाही. त्यामुळे असे शॅलो फ्रायच आपण करून घेतलेले आहेत. आता हे वडे मीडियम फ्लेमवरती आपल्याला दोन्ही साईडनी मस्त ब्राऊन रंग येईपर्यंत आलटून पलटून मस्त फ्राय करून घ्यायचे आहे. खूप जणांना मेथीची भाजी आवडत नाही,
पण तुम्ही या पद्धतीने जर बनवलं काहीतरी वेगळं तर सर्वच जण आवडीने खातील. एकदा ट्राय नक्की करा अशा पद्धतीने. आता हे वडे आपण पलटी करून घेतलेले आहे. आता दुसऱ्या साईडनी पण असंच ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया. पहिली बॅच आपली मस्त इथं फ्राय झालेली आहे. आता हे आपण काढून घेणार आहोत. गरमागरम हे वडे खायला खूपच छान लागतात. तुम्ही हे बनवून ठेवू शकता आणि जेव्हा खायचं तेव्हा असे शॅलो फ्राय करून घेऊ शकता. आता पहिल्या बॅचप्रमाणेच आपण दुसरी बॅच पण इथे फ्राय करून घेणार आहोत. तर हे बघा फ्रेंड, आपली इव्हिनिंग स्नॅक्स रेसिपी इथे तयार आहे. किती छान हे वडे झालेले आहे, तुम्ही बघू शकता. हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत खाऊ शकता. खूपच छान लागतात खायला. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आजची माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.